तर नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरामध्ये रस्ता खचला, त्यामुळे 10 ते 15 फूट खोल इतका खड्डा पडला। दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळासाठी बंद केली होती। अचानक रस्ता खचल्यामुळे काही वाहनं खड्ड्यात देखील अडकली। अग्निशमन दलानं वाहनं सुरक्षित बाहेर काढली। त्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे कामं सुरू आहे, परिणामी नाशिकच्या कार्बन नाका परिसरामध्ये अत्यंत भला मोठा असा खड्डा जो आहे तो रस्त्याला पडल्याचं आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतोय। हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आजूबाजूच्या परिसरात रहिवासी जे आहेत त्यांना याबाबत सतर्क करण्यात आलेलं आहे। मात्र सातत्यानं शहरातल्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत एकीकडे ओरडा सुरू असताना दुसरीकडे जर अशा पद्धतीचे कामं शहरात होत असतील तर नाशिककरांच्या कराचा हा नेमका पैसा कुठे जातोय असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नेमका हा खड्डा नेमका कसा पडला याबाबतचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। तर गोंदियाच्या दासगाव काठी रस्त्याच्या नाल्यावरील पर्यायी पूल वाहून गेलाय। गेल्या 4 दिवसात आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे हा पर्यायी पूल वाहून गेला। त्यामुळे दासगाव ते काठी मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे।